श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमचं आईच्या स्वादिष्ट रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चाकवतची गरगटी भाजी. थंडीच्या दिवसात हिवाळ्यामध्ये ह्या हिरव्या पालेभाज्या खूप छान येतात. त्यामुळे तुम्ही ही भाजी घरी एकदा नक्की ट्राय करा. चाकवताची ही गरगटी भाजी खूप छान लागते. गरम गरम गरगटी भाजी आणि मऊ भात असा मस्त बेत आहे. आपण आज एकदम सोप्या पद्धतीत ही रेसिपी बघणार आहोत. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. बाजारामध्ये आता खूप छान चाकवत येत आहे. इथं मी एक पेंडी स्वच्छ धुवून नीट करून घेतलेली आहे. 4 चमचे भिजवून तूर डाळ घेतलेली आहे. शेंगदाणे, बेसन, मिरची लसूणची पेस्ट घेतलेली आहे. आता पालक अगदी बारीक चिरून घ्यायचा अशा प्रकारे. हे मी एका कुकरच्या डब्यामध्येच घातलेलं आहे. आता कुकरला लावून 4 शिट्ट्या द्यायच्या. कुकरला लावल्यावर हे मऊ शिजते. आता यामध्ये मी शेंगदाणे आणि डाळ घातलेली आहे. त्यामध्ये थोडं पाणी ॲड करूया आणि हे सगळं एकत्र करून शिजवून घेऊया. आता कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या करून घेऊया. इथं आता कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण उघडून बघूया. भाजी मस्त छान शिजलेली आहे. कुकरचा डब्बा आता कुकरमधून काढून घेऊया. आता यामध्ये आपण बेसन मिक्स करूया. बेसन चांगलं रवीनं घोटून घ्यायचं. त्याच्यामुळे भाजीला एकसंधपणा येतो. इथं मी सगळं छान अगदी घोटून घेत आहे. तुम्ही ही भाजी टोपामध्ये पण शिजवू शकता, पण भाजी चांगली शिजली पाहिजे. आता आपण फोडणी करून घेऊया. गॅस चालू करून घेऊया. आता त्यावर एक पातेलं ठेवूया. इथं मी पातेल्यामध्ये आता 3 चमचे तेल घातलंय. तेलामध्ये आता अर्धा चमचे जिरे घालूया. लसूण आणि मिरचीचं वाटण घालून घेऊया. आता चांगलं परतवून घेऊया. आता मी त्यामध्ये हळद टाकत आहे. यानंतर हिंग टाकूया. चांगलं परतवून घेऊया. आता यामध्ये आपण आपली गरगटी भाजी घालून घेऊया. आता आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण यात पाणी घालून घेऊया. आता हे सगळं मिक्स करून चांगली दणदणीत एक उकळी काढून घेऊया. मी शेवटी मीठ घालणार आहे, कारण भाजीचा अंदाज घेऊन मग मी मीठ घालते. आता मी यामध्ये अंदाजाप्रमाणे मीठ घालत आहे. आता यामध्ये मी आमसूलचा एक तुकडा घालत आहे. त्यामुळे भाजीला चांगली चव येते. आता हे झाकून चांगली उकळी काढून घेऊया. आता तुम्ही बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे. आता आपली चाकवतची गरगटी भाजी तयार आहे. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती किंवा गरम गरम मऊ भाताबरोबर अगदी छान लागते. तुम्ही ही भाजी खाऊ शकता. आता ही भाजी आपण वाटीमध्ये काढून घेऊया. बघा भाजी किती छान दिसत आहे. मला तर ही चाकवतची गरम गरम भाजी मऊ भाताबरोबर खायला आवडते. त्यामुळे आता मी मस्त खायला सुरुवात करणार आहे. चला तर मग आता मी भातावर गरम गरम भाजी घालून घेते आणि खाऊन घेते. चला तर मग तुम्हाला ही चाकवतची गरगटी भाजी रेसिपी आवडली असेल तर आईच्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि साईडची बेल आयकॉन नक्की क्लिक करा. गरम गरम मऊ भात आणि गरगटी भाजी एकदम छान लागते. वा, परफेक्ट चव झालेली आहे. चला तर मग भेटूया आणखीन सोप्या रेसिपीज सोबत.